मागील 11 महिन्यापासून जी आपली ही लोक चळवळ ह्या रस्त्यासाठी चालू आहे ती आता शेवटच्या टप्प्यात आणि शेवटची लढाई आहे। 15 तारखेच्या आधी आपल्या 2 मागण्या आहेत। आपल्याला जो DPR साठी विलंब होत आहे, DPR मुरुड अकोला ते येडशी 4 लेन नॅशनलच्या नामांकनानुसार हा DPR आपल्याला 15 ऑगस्टच्या पूर्वी शासनाकडून दिल्ली दरबारातून सँक्शन पाहिजे आहे। आणि आपली दुसरी मागणी आहे, आत्ता रोड जो फार जास्त खराब झालेला आहे, खास करून मुरुड अकोल्यापासून बोरगाव ते मुरुडच्या मध्येपर्यंत ह्या रस्त्याची दुरुस्ती म्हणजे प्रथम प्रायोरिटी देऊन ह्याला अर्जंट लेवलवर कंप्लीट करण्यात यावी, ही आपली दुसरी मागणी आहे। ह्या दोन्ही गोष्टी नाही झाल्या तर 15 ऑगस्टच्या दिवशी आपण ह्या रोडवरती फार मोठ्या प्रमाणावर झेंडावंदन करू, ग्रामसभा घेऊ। ग्रामपंचायतमध्ये जे आपण झेंडावंदन आहे ते न करता त्या दिवशी झेंडावंदन रोडवरती करू आणि ग्रामसभासुद्धा आपण रोडवरती घेऊ। नागरिकांना काय आव्हान? तुमच्या माध्यमातून नागरिकांना माझं हे आव्हान आहे की सर्वांनी 15 ऑगस्टच्या दिवसापर्यंत जर हा DPR सँक्शन नाही झाला तर आपण सर्वांनी आपले कामधंदे जे काही असतील दुकानं बंद करावी, शेतात जाऊन आपली बैलगाडी ट्रॅक्टर आपलं वाहन घेऊन ह्या रोडवरती यावं आणि हा रोड बंद करून टाकावा। जोपर्यंत शासनाची मान्यता मिळत नाही तोपर्यंत बंद करून टाकावा, ही माझं आव्हान आहे सगळ्यांना। आपण झेंडावंदन करणार त्याचं स्थळ लोकेशन हे स्थळ आपण बोरगावच्या जवळ जिथं सगळ्यात जास्त मोठे खड्डे राहतील त्या ठिकाणी करू।